काँग्रेसमध्ये आता आरोप प्रत्यारोपांना ऊत आलेला आहे। दरम्यान महाराष्ट्रात गुलाबी साडीच्या या गाण्याच्या तुफान यशानंतर पुढचा नंबर आहे तो अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटचा। अजित पवारांच्या यात्रेत सध्या जिकडे तिकडे फक्त गुलाबी रंगच दिसतोय आणि अजित पवार हे त्यांच्या भाषणात सुद्धा सगळ्यात जास्त बोलतायत ते लाडकी बहीण या शासनाच्या योजनेबद्दल। अजित पवारांना नेमका या गुलाबी रंगाचा फीवर का चढलाय आपण पाहूयात या पॅकेजमधून। जनसन्मान यात्रेची बस गुलाबी, दादांच्या ओवाळणीचं ताट गुलाबी, यात्रेचा बॅनर गुलाबी, दादांचं जॅकेट गुलाबी, विधानसभेपर्यंत दादांचा रंग गुलाबी। गुलाबी रंग म्हणजे महिलांच्या आवडीचा। एरवी रंगसंगतीमध्ये फारसे न पडणारे दादा ठरवून गुलाबी झाले। त्यामागची गुलाबी गणितं काय आहेत ती समजून घ्या। राज्यात एकूण 9,40,00,000 मतदार आहेत। 7 लाखांपेक्षा जास्त मतदार नव्यानं जोडले गेलेत। नव्या जोडलेल्या मतदारांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचं प्रमाण जास्त आहे। महिला मतदारांची संख्या 3,90,000 वाढली आहे। पुरुष मतदार 3,40,000 वाढलेत। एकूण पुरुष मतदार हे 4,90,00,000 आहेत, तर एकूण महिला मतदार 4,50,00,000 आहेत। 4 जिल्ह्यात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांचं प्रमाण अधिक आहे। नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक आहेत, तर भंडारा, गडचिरोलीत महिला पुरुष मतदारांमध्ये फक्त काही हजारांचा फरक दिसतोय। यंदाच्या विधानसभेत लाडकी बहीणच मदतीला येणार असा दादांना ठाम विश्वास आहे। आमची बटणं दाबली पाहिजे तर ती योजना चालू राहील ना। योजना आम्ही आणलेली, योजनेचा खर्च 45,000 कोटी रुपयाचा आम्ही अभ्यास केलेला। एकीकडे लाडकी बहीण योजना राज्यभरात पोहोचवण्यासाठी आणि त्याचं श्रेय घेण्यासाठी अजित पवारांनी जनसन्मान यात्रा काढली आहे, तर दुसरीकडे विरोधक या योजनेतली हवा काढून घेण्याचा प्रयत्न करतायत। तुम्ही कुणी जर उभा राहून त्यांच्या सभेत सांगितलं हे बाकीचं काहीच नको, आम्हाला चंद्र आणून द्या, तर त्या चंद्र आणून देण्याच्या कल्पनेला देखील ते होकार देतील, कारण लाडकी खुर्ची वाचवायची आहे। आणि हे सगळे जे चाललंय ते लोकसभेच्या आधी बहीण लाडकी नव्हती, लोकसभा झाल्यानंतर बहीण लाडकी झाली, लाडका भाऊ झाला। सगळ्या गोष्टी लोकसभेच्या नंतर आहेत। उशिरा सुचलेलं शहाणपण महाराष्ट्राने ओळखलेलं आहे आणि यांची जागा दाखवण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी करूया। या योजनेची खरी परिस्थिती अशी आहे, चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई। चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई। बात तो हुई थी 15 लाख की, आठवतं ना? बात तो हुई थी 15 लाख की, अब 1500 में कैसे सिमट गई? चप्पल, जूता, कपड़े, किताब, हर चीज पर जीएसटी लगवा दी। लाइफ इंश्योरेंस, मेडिक्लेम, यहां तक कि दवाई भी नहीं छोड़ी। हमारी ही जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे हैं। आपल्याच खिशातून काढून घेतलंय। हमारी जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे हैं। असल में 1500 की आड़ में अपनी धोखाधड़ी और गद्दारी छुपा रहे हैं। 1500 ची स्कीम नाही, 1500चा पडदा आहे जो यांच्या गद्दारीवर टाकावा, ती गद्दारी विसरावी, पाठीत खुपसलेला खंजीर विसरावा म्हणून केलेलं आहे। असल में 1500 की आड़ में धोखाधड़ी और गद्दारी छुपा रहे हैं। भाई दादा भाऊ, कळलं कोण? भाई दादा भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके। गद्दारी के लिए आपको 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके। मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांच्यासाठी लाडली बहना ही योजना गेम चेंजर ठरली होती। त्याच धर्तीवर लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात कमाल करेल अशी आशा सत्ताधाऱ्यांना आहे। म्हणूनच लाडक्या बहिणींसाठी अजित पवारांनी भरपूर गुलाबी जॅकेट शिवून घेतली आहेत। हाच गुलाबी रंग विधानसभेच्या गुलालाचा ठरणार का? परीक्षा जवळच आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।